तर जाऊ द्या हो, अधर्म सुद्धा इतका वाढलाय की त्या अधर्माला फार खालचा दर्जा आज आलेला आहे. आज दुपारी जेव्हा मोबाईल ऑन केला आणि काही बातम्या बघितल्यानंतर अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतील अशा क्रिया डोळ्याच्या समोर आल्यात. कारण मायबाप काही क्रिया धक्कादायक असतात की जे बघितल्यानंतर विश्वास बसत नाही पण मानावा लागतो. कारण क्रियाच अशा काही घडतात की ज्या हृदयाला पेलावून टाकतात. आज उभा महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारत देश ज्या दुःखामध्ये आहे ती घटना म्हणजे नसरापूर भोर तालुक्यामध्ये घडलेली घटना आहे. आपण बातम्यांना पाहिली असेल. 3.5-4 वर्षाची मुलगी सुद्धा आज सुरक्षित नाहीये. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीमध्ये जन्माला आलेत त्या भूमीमध्ये अशी जर कृत्य होत असेल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी कुठलीही गोष्ट नाहीये. आपण आताच आपल्या जिल्ह्याच्या जवळचा भाग मालेगाव सुद्धा मला वाटतं जवळच येतं ना इथून. आत्ताच आपल्या गावाच्या जवळ झालेली एक 5-6 महिन्यापूर्वी नवरात्रीच्या वेळेला झालेली घटना, त्याच्यातून माणसं सावरले होते की नव्हते, पुन्हा ही घटना डोळ्यासमोर आली. किती कृत्य वाईट आहे. अक्षरशः ते जेव्हा वाचत होतो ना अंगाचे शहारे उभे झालेत. ते जेव्हा पाहत होतो तेव्हा असं वाटत होतं की माझ्या समोर जर तो माणूस आला ना तर इथेच त्याला मृत्यूदंड द्यावा. कारण मायबाप क्रियाच तशी केलेली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आजी आजोबाकडे आलेली ती मुलगी, उन्हाळ्याची सुट्टी तिला असं कधी वाटलं असेल का हो की ही माझ्या आयुष्यातली शेवटची सुट्टी असेल? तिला असं कधी वाटलं असेल की पुन्हा पुढची सुट्टी मला कधी बघायलाच मिळणार नाही? मी एकदा माझ्या आजी आजोबांकडे आली तर आता पुन्हा मला माझे आई वडील बघायलाच मिळणार नाही, असं कधी वाटलं असेल त्या मुलीला? आणि या न्याय देवतेला सुद्धा किती शंड समजावं. ज्या व्यक्तीने हा गुन्हा केला, ज्या नराधमाने हा गुन्हा केला, त्याने याच्या पूर्वी सुद्धा 2दा हे गुन्हे केलेत. एकदा 65 वर्षाच्या महिलेवर त्याने अत्याचार केला आणि एकदा स्वतःच्या भावाच्या मुलीवर त्याने अत्याचार केला, तरी तो सांड मोकळा सुटतो. हे आपली न्यायदेवता आहे. कशा आमचे लेकरं सुरक्षित राहतील? कोणाच्या भरोशावर आम्ही शाळेमध्ये रिक्षामध्ये पाठवावेत? त्या रिक्षावाल्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा का ज्या गाडीमध्ये आमचे लेकरं जातात त्या गाडीच्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा? किती वाईट कृत्य आहे मायबापे. का मुलगीच जन्माला घालू नये? अनेक प्रश्न पडतात. ज्याला मुली असतील त्याला हे प्रश्न पडत असतील. आज आमच्या आई लेकरं बाळ सुखी आहेत, घरामध्ये सुखी आहेत, पण बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा घरामध्ये व्यवस्थित येतील की नाही येतील याची फार मोठी शंका आहे. किती काळ भयानक आला. याच्यापेक्षा मोठं रावणापेक्षा भयानक कृत्य आज घडलेलं आहे मायबाप. काय असा विचार तरी केला असेल का त्या लेकराने? 3.5 वर्षाचं चिमुरडं लेकरू, ज्याला आई आणि बाप याच्या व्यतिरिक्त ज्याच्या जीवनामध्ये सृष्टी नसते, एक चॉकलेट मध्ये सुख बघणारी ती छोटीशी लेकरू, तिने असं कुठलं पाप केलं असेल? निरागस बाळ, शास्त्र सुद्धा सांगतं 5 वर्षापर्यंत ते देव असतं. एवढं वाईट कृत्य जेव्हा घडतं ना मायबाप, तेव्हा 100% हृदयाला असं वाटतं की आज जर माझे छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर भर चौकात उघडा करून मारला असता आणि त्याचे मान आणि त्याचे सगळे शरीराचे अंग कापून टाकले असते. समाजाच्या ताब्यात द्यायला पाहिजे होता. पण गुन्हा करणारा सुद्धा हुशार असतो. तो बरोबर पोलीस स्टेशन मध्ये पडून गेला. माझी धर्म देणाऱ्या, न्याय देणाऱ्या देवतेला
या व्यासपीठाकडून एवढीच विनंती आहे, एखादा तरी असा भर चौकात लटकवा की पुन्हा पुढे चालून असं कृत्य कोणीच करणार नाही, आमची लेकरं बाळ सुरक्षित राहतील. कारण त्याला दंड जर नाही दिला ना तर असे लोक अजून डोकेवर काढतील. किती वाईट क्रिया आहे. आज ही सांगण्याची वेळ आली मायबाप, आपल्या लेकरांना बॅड टच आणि गुड टच सांगण्याची वेळ आलेली आहे. एखादा माणूस जर लेकराला जवळ घेत असेल आणि तो लेकराला जर असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असेल तर त्याच्या मनामध्ये कुठलं पाप आहे हे सांगण्याची वेळ आज आली. कारण माणसाच्या दृष्टीतली घृणा एवढी भयानक वाढलेली आहे की माणसं फार वेगळ्या दिशेने आज चाललेले आपल्याला दिसत आहेत. म्हणून एक धर्म सांभाळता सांभाळता आज माणसं अधर्माकडे एवढे निघून गेलेत की त्यांना 3.5 वर्षाची बालिका सुद्धा कळत नाही. याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. ज्या लेकराने कधीही जीवनामध्ये वाईट केलं नाही, ज्यांनी कधीही कुठल्या पापाचा दरवाजा बघितला नाही, त्याच्या नशिबाला असा मृत्यू यावा की गायीच्या शेणामध्ये, त्या गोठ्यातल्या शेणामध्ये तो मृतदेह त्याने पुरून ठेवला. इतकी वाईट क्रिया त्या माणसाने केली. आता दिवे लावून काही होणार नाही, स्कॅन्डल मार्क काढून काही होणार नाही. असे नराधम आढळले की त्यांचे तिथंच तोंड ठेचून मारले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरा दंड त्याला दिला नाही पाहिजे, समाजाच्या तावडीत दिले पाहिजे. असा सापाचा फणा तिथेच जसा ठेचतो ना आपण, तसा या नराधमांचा ठेचला पाहिजे. व्यासपीठाकडून हे सांगण्याची आज वेळ आली मायबाप. फार वाईट प्रसंग जीवनामध्ये घडतोय आज. त्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तिच्या बापाने मृतदेह नेण्यासाठी जिथपर्यंत त्याला आमच्या समोर आणणार नाही तिथपर्यंत मृतदेह आम्ही इथून उचलू देणार नाही, हे जेव्हा म्हटलं तेव्हा पोलिसांनी त्या माणसाला पकडण्याच्या ऐवजी नातेवाईकांवर लाठ्या चालवल्यात. एवढं तर आपला विचित्र कारभार आहे. याच्यापेक्षा अजून न्याय देवता काय आंधळी आपण बघावी. याचा विचार जीवाने केला पाहिजे. आज कुठं चाललोय आपण, कोणत्या दिशेने आपली दिशा आपण ठरवलेली आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला सन्मान देण्यासाठी पार छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर ज्योतिबा फुलेपर्यंत अनेक स्वतंत्र सेनानींनी या स्त्रियांना मान मिळावा, स्त्रीला सन्मान मिळावा म्हणून आपल्या रक्ताचं पाणी केलंय आणि सगळ्यांसाठी हा सुखकर मार्ग या महाराष्ट्रामध्ये करून दिला. त्याच महाराष्ट्रामध्ये अशी खंत दाखवणारी घटना घडते तेव्हा आम्हाला कुठंतरी आमच्या माना सुद्धा खाली वाकल्यासारख्या वाटतात की या महाराष्ट्रामध्ये एवढं वाईट. म्हणून माझे हात जोडून व्यासपीठाकडून विनंती आहे तुम्हालाही, कधी आपल्या मुलांना एवढंच सांगा की कोण्याही स्त्रीकडे मुलीकडे बघत असताना बहिणीसारखा आणि आपल्या आईसारखा भाव जर आपल्या घरापासून सुरुवात केला तर सृष्टी बदलायला वेळ लागणार नाही मायबाप. सृष्टी बदलायला वेळ लागत नाही. आपल्यापासून हे परिवर्तन आपण केलं पाहिजे. म्हणून परमधर्म कशाला म्हणतात? एक धर्म सांभाळताना भगवंतापर्यंत जाणं हा जीवाचा परमधर्म आहे.